नमस्कार, सिद्धीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 4 एप्रिल 2025 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। प्रसिद्धी ही अशी बाब आहे की जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात यशोदानगर चौक हे ठिकाण आज प्रचंड वाहतूक गोंधळाचा केंद्रबिंदू ठरत आहेत। सकाळपासून ते रात्रीपर्यंत दुचाकी, चारचाकी आणि जड वाहनांची गर्दी, तर दुसरीकडे कामासाठी आलेल्या शेकडो बांधकाम मजुरांचा जमाव, या सगळ्यामुळे चौकात गोंधळ आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। अमरावतीतील यशोदानगर चौक एका अत्यंत महत्वाचा चौक, जो अनेक मुख्य रस्त्यांना जोडतो। एकीकडे बडनेरा जुना बायपास, दुसरीकडे मोतीनगर, महादेवखोरी आणि चपराशीपुराकडे जाणारे रस्ते याच चौकातून जातात। शुक्रवारी सकाळी येथे वाहतूक पोलीसच नव्हते। दुचाकी, चारचाकी आणि जड वाहन सगळेच एकाच वेळी चौकातून मार्ग काढत होते। अनेक वाहन चालकांनी नियम तोडत जीव धोक्यात घालून चौक पार केला। या गोंधळात आणखी भर घातली ती म्हणजे चौकात जमलेले शेकडो बांधकाम कामगार। कामाच्या शोधात सकाळपासून मजुरांचा मोठा जमाव येथे उपस्थित होता। या गर्दीत एखाद्या वाहन चालकाने जर गाडीचा कंट्रोल गमावला असता तर मोठा अपघात घडू शकला असता। यशोदानगर चौकात सकाळी आणि रात्री वाहतूक पोलीस तैनात असणे आता अत्यावश्यक बनले आहे, नाही तर भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही। आज सकाळी या ठिकाणी वाहतूक पोलीस अनुपस्थित होते, यामुळे अनेकांनी जीव धोक्यात घालून आपापला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। या सगळ्यावर आता वेळेवर नियंत्रण आणलं नाही तर कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त अमरावतीतील शोभानगर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। माँ दुर्गादेवी मंदिराच्या वतीने 2 दिवसीय विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, ज्यात हजारो भाविक भक्तांनी सहभाग घेतला। माँ दुर्गादेवी मंदिर शोभानगर अमरावती यांच्या वतीने गुढीपाडवा व चैत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने 4 व 5 एप्रिल रोजी भव्य 2 दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। 4 एप्रिल रोजी श्री सप्तशक्ती विजय ग्रंथाची 1111 भाविक भक्तांच्या उपस्थितीत महापारायण सोहळा संपन्न झाला। चरित्र माझे हे असे असुर पराभव कथा, एकता वाचता हृदय गुप्ते शौर्य निर्भय, शत्रूंचा नाश होणे सदा कल्याण होईल, मुळी नित्य सुख स्थैर्य होते मम कृपेमुळे, आयु शांत होणे दुःख स्वप्ने नाश पावते, सुस्वप्नाची परिपूर्ती केवळ। संपूर्ण परिसरात मंत्रोच्चारांनी भक्तिमय वातावरण झालं। 5 एप्रिल रोजी शनिवारी महाहवन, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। मंदिर संस्थेच्या वतीने संपूर्ण आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि भक्तिभावाने पार पडले। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले आणि दुर्गा मातेला अभिवादन केलं। चैत्र नवरात्र निमित्त देवीच्या विविध रूपांची पूजा, हवन आणि पारायणाच्या माध्यमातून भक्तांनी आध्यात्मिक अनुभव घेतला। मंदिर संस्थांच्या वतीने भक्तांसाठी बसण्याची, प्रसादाची आणि सुव्यवस्थित दर्शनाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती।
महाप्रसादाच्या कार्यक्रमात हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला आणि संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हालं होतं. या कार्यक्रमामुळे अमरावतीकरांना गुढीपाडवा आणि नवरात्र उत्सव अधिक खास वाटला. शहरातील धार्मिक वातावरणात अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचं सुंदर असं दर्शन या कार्यक्रमाने घडविलं. चैत्र नवरात्र निमित्त आज सप्तमी तिथी माँ दुर्गा सप्तशती दुर्गा मात सप्तशती महापारायणचा सोहळा विजय ग्रंथाचा सोहळा करण्यात आलेला आहे. 1111 भाविक भक्तांनी यामध्ये सहभागी झालेले आहे. प्रमुख अतिथी सर्व पाहुणे आले होते. त्यांनी ग्रंथपूजन दीप प्रज्वलित करून पूजा केलेली आहे. तसेच माननीय श्री सरलाताई टोकसे यांच्या हस्ते मी नम्रतेचे मुखवादन पारायण ग्रंथाचे पाठ केलेले आहे आणि सर्व भाविक भक्तांनी यांचा भरपूर लाभ घेतलेला आहे. गुढीपाडवा आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अमरावतीतील शोभानगर परिसरात भक्तिसरात न्यायलेला हा धार्मिक सोहळा भावी भक्तांच्या मनात दीर्घकाळ लक्षात राहील. अशाच भक्ती पर्वाची माहिती घेण्यासाठी बघत रहा सिटी न्यूज. अमरावती शहरात अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला आकांक्षा सुलभ शौचालय योजना आता अखेर न्याय मिळण्याचं चित्र आहेत. प्रहार पक्षाच्या आंदोलनानंतर मनपा प्रशासनाने या योजनेची गंभीर दखल घेतली असून स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहेत. ही लढाई केवळ शौचालयासाठी नव्हती तर स्वच्छ अमरावतीसाठी होती आणि आज या लढ्याचं फळ मिळालं आहे. अमरावती शहरातील आकांक्षी सुलभ शौचालय योजना एकेकाळी धूळ खात पडलेली आज पुन्हा एकदा चर्चेत. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या शौचालयांची दयनीय अवस्था पाहून प्रहार पक्ष मैदानात उतरला. जिल्हाधिकारी कार्यालय चौकात असलेल्या शौचालयाचे कुलूप तोडून राबविण्यात आले स्वच्छता अभियान आणि याच आंदोलनाची अखेर दखल घेतली मनपा प्रशासनाने. मनपाने आकांक्षी सुलभ शौचालय स्वच्छतेसाठी निविदा काढत घेतला एक महत्त्वपूर्ण निर्णय. यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागल्याची आशा निर्माण झाली आहे. ही केवळ एक योजना नव्हे तर सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा आणि सामान्यांचा प्रश्न आहे. यशस्वी आंदोलनानंतर प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात साजरा केला जल्लोष. एकमेकांना पेढे वाटले, घोषणा दिल्या आणि फटाक्यांची आतिषबाजी करत व्यक्त केला आनंद. आता संपूर्ण शहरातील आकांक्षी शौचालयांची स्वच्छता होणार का हे बघावे लागणार आहे. नागरिकांच्या आवाजाला प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. प्रहार पक्षाच्या आंदोलनामुळे प्रशासन हलल्याचं हे उत्तम उदाहरण ठरलं आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या शौचालयाची स्वच्छता पुन्हा सुनिश्चित होणार आहेत. ही खरोखर एक सकारात्मक बातमी आहे. आपल्या शहरातील प्रत्येक सामान्य माणसाच्या लढ्याला आणि यशाला वाचा फोडत राहील. पाहत रहा सिटी न्यूज. अमरावतीच्या अकोले रोडवरील साहूनगर परिसरात आज धार्मिकतेचा जागर अनुभवायला मिळाला. परिसरातील नागरिकांच्या सहभागातून हनुमंत जीर्णोद्धार आणि गणपती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण महोत्सव 2025 उत्साहात पार पडलं. विविध धार्मिक विधी आणि भक्तिपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. 2 एप्रिल 2025 रोजी साहूनगर अकोली रोड अमरावती येथे जय भोले मंडळ, ललिता कुरवाडे, बीजवे, अरुणा हांडे, अमोल चौधरी, सानपताई, गंगासिंग ठाकूर, गोविंद राऊत व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत हनुमंत जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा महोत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता स्थापित देवतेच्या पूजनाने झाली. त्यानंतर अग्निस्थापना, नवग्रह पूजन, मूर्तीचा जलाधिवास व दशविधी स्नान पार पडले. दुपारी 12:30 वाजता हनुमंत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, महाअभिषेक, बलिदान व पुनराहुती यासारख्या विधी पार पडल्या. श्री राम सीताजी महाराज संकटमोचन हनुमान मंदिर रविनगर यांच्या वतीने कलश पूजन आणि कलशारोहण सोहळा पार पडला. यावेळी हरिभक्त पारायण पांडुरंग कटारमल महाराज व त्यांच्या भजन मंडळाच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय झाले.
कार्यक्रमाची सांगता आरती आणि महाप्रसादाने झाली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मभावना जागवली. धार्मिकतेचा सोहळा हा फक्त विधीपर नव्हता, तर संपूर्ण परिसरात एकतेचा, भक्तीचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा ठरला. अशा उपक्रमामुळे समाजात आनंद, एकोपा आणि आध्यात्मिकता वृद्धिंगत होत असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात उमटली. श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात एकूण 763 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आलं. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम नव्या पिढीच्या यशाचा, संकल्पाचा आणि प्रेरणाचा सोहळा ठरला. शुक्रवारी सकाळी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानसभा सदस्य सुलभा खोडके, तर प्रमुख उपस्थिती होती विधान परिषद सदस्य संजय खोडके यांची. विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य प्राध्यापक डॉक्टर R.D. सिकची, छात्रालय समिती अध्यक्ष गणेशदास राठी, सचिव डॉक्टर गोविंद लाहोटी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार भांगडिया. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि संत गाडगेबाबांचे भजन गीत याने झाली. नित्यं हि विद्या सर्जनम्. उपस्थित मान्यवरांचा मोमेंटो, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉक्टर भांगडिया यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन दिलं, तर आमदार सुलभा खोडके यांनी डिग्री फक्त दाखवण्यासाठी नको, आयुष्यात प्रगतीसाठी ती वापरावी अशा शब्दात योग्य ती दिशा दिली. आज या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी सर्व विद्यार्थिनींना या ठिकाणी आपल्याला डिग्री मिळाली आहे. आपल्या या ठिकाणी डिग्री मिळण्याचा हा कार्यक्रम आहे आणि आपण गेल्या 3 वर्षापासून ग्रॅज्युएट होण्यासाठी, पोस्ट ग्रॅज्युएट होण्यासाठी 5 वर्ष या ठिकाणी आपण मेहनत घेतली आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून मेहनतीचं फळ आज या ठिकाणी आपल्याला मिळणार. आणि या ठिकाणी सांगत असताना खऱ्या अर्थानं भांगडिया सरांनी सांगितलं की शिक्षण हे आपल्याला माहिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिका आणि संघटित व्हा आणि प्रयत्न करा, हाच महत्त्वाचा उद्देश आहे. परंतु आज आपण बघतोय की शिक्षण हे फक्त डिग्री घेऊन होत नाही. कारण या ठिकाणी भांगडिया सरांनी सांगितलं, सिकची सरांनी सांगितलं की ही डिग्री हे आपलं पुस्तक आहे, विचार आहे. या ठिकाणी आपण या कॉलेजमध्ये असेल ते पुस्तकी ज्ञान शिकत असतो आणि या पुस्तकी ज्ञानाच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वप्न बघत असतो. परंतु या ठिकाणी डिग्री घेत असताना विचाराची दिशा मिळते, विचार करण्याला आपल्याला प्रवृत्त केल्या जाते. परंतु त्यातून आपलं आयुष्य, भविष्य जर आपल्याला घडवायचं असेल तर याच्या पुढे जाऊन आपल्याला विचार जेव्हा आम्ही करतो तेव्हाच करायचं आपलं आयुष्य घडत असतं. आज या ठिकाणी सांगत असताना आता कुठल्या नोकरीला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपली डिग्री घेऊन नोकरी मिळत नाही. आणि आज या ठिकाणी सरांनी, शिक्षक सरांनी उदाहरण सांगितलं की त्या ठिकाणी इतकी कॉम्पिटिशन आली, इतके मुलं असेल, मुली असेल, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या जागा ह्या लिमिटेशन आहे. आणि लिमिटेशन असल्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यांची आशा असते की माझा नंबर लागला पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे. परंतु सगळ्यांना नोकरी मिळत नाही आणि नोकरी नाही मिळाली म्हणून निराशेत न जाता त्या ठिकाणी आपल्यामध्ये असणारं स्किल डेव्हलपमेंट जेपर्यंत आपण आपल्यामध्ये आणणार नाही. कारण आज या ठिकाणी मला सांगत आहे आपल्या अनेक कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिकत असतात, ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात. जेव्हा इंटरव्ह्यूला जातात ना तिथे फेल होतात. मग याच्यामध्ये कारण काय आहे ते त्या ठिकाणी असणारा आपला कॉन्फिडन्स, आपला बोलण्याचा विचार आणि आपल्यामध्ये असणारं जे काही आहे ते आपण ते बोलून दाखवल्याशिवाय. कारण आज आपण कुठे नोकरी, आता या ठिकाणी सांगितलं की कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू जागा आणि त्या ठिकाणी जागेकडनं आपण डिग्री घेऊन करत नाही. त्या ठिकाणी असणारी जी बॉडी असते ना ती इतकी हुशार असते की ते प्रत्येक प्रश्न आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण शिकत असताना काय काय केलं, कोणते अनुभव आले आणि त्यातून आपण पुढे विद्यार्थ्यांना काय देणार आहे अशा माध्यमातून त्या ठिकाणी इंटरव्ह्यू केला जाते. आणि हे इंटरव्ह्यू आपण पास करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या
आपल्यामध्ये स्किल तयार असलं पाहिजे आणि त्यातून आपण प्रयत्न केले तर निश्चितच या आयुष्यामध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर अमरावतीत IT कंपन्या आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं आश्वासन त्यांनी दिलं. हा पदवी समारंभ केवळ प्रमाणपत्र वितरण नव्हे तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना गती देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. ही फक्त शिक्षणाचा कागद आहे, हा डिग्री आहे लोकांना दाखवायसाठी आहे. परंतु जेव्हा प्रत्यक्ष आपण समोर जातो तेव्हा खऱ्या अर्थानं मी काय आहे, मी काय करणार आहे, मला काय करायचं आहे हे समोरच्याला सांगण्याची ताकद जेपर्यंत तुम्ही निर्माण करणार नाही तेपर्यंत आपण आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. म्हणून यासाठी तुम्ही मेहनत करा. आपलं आयुष्य आपल्याला घडवायचं आहे ना, तर त्या माध्यमातून आपण ते प्रयत्न केले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण आयुष्यामध्ये या ठिकाणी सक्सेस होऊ शकतो. हे या ठिकाणी सांगत असताना आज मला या ठिकाणी सांगत असताना अमरावतीमध्ये आपण म्हणतोय की बरेच जण म्हणतात की आम्ही अमरावतीमध्ये शिकलो आहे, ग्रॅज्युएट आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, केशवबाई लावटीसारखे कॉलेज आहे. हजारो विद्यार्थी या ठिकाणी दरवर्षी कॉलेजमधून ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊन निघतात. मग नोकऱ्या मिळत नाही आहे आणि नोकऱ्या करत असताना अनेक अडचणी येतात. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगते की माझ्याकडे बरेच जण नोकरी येतात आणि म्हणतात की आता पुण्याला नोकरी लागली, पुण्याला कसं जायचं. आणि मुलींचाही प्रश्न असतो, मुलांचाही प्रश्न असतो. परंतु या ठिकाणी मी आम्ही सांगू इच्छिते या ठिकाणी अमरावतीमध्ये सुद्धा IT कंपनी आली पाहिजे. यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करत आहे. या IT कंपनी जर आमच्या अमरावतीमध्ये आल्या त्या ठिकाणी फक्त इंजिनियर आणि या ठिकाणी डिप्लोमावाले पोरं नाही तर त्या ठिकाणी BCom असेल, MCom असेल, MA झालेले पोरं त्या ठिकाणी कंपनीवाल्यांना सगळेच लागतात मुलं. त्या माध्यमातून या ठिकाणी IT कंपनी अमरावतीमध्ये कशी येतील. वर्क फ्रॉम होम आपण कोरोनामध्ये बघितलं की बरेच विद्यार्थी पुणे, मुंबई, बंगलोरला होते ते आपल्या अमरावतीतून वर्क फ्रॉम होम करत होते. परंतु आता त्यांना कंपनीवाले बोलवत आहे. परंतु आमच्या इथे आपल्या अमरावती शहरातल्या त्या विद्यार्थ्यांना तिथे गेल्यानंतर बघा की तुम्ही तो 50,000 60,000 पूर्ण खर्च त्यांचा त्याच्यातच जातो. म्हणून आमच्या अमरावतीतले विद्यार्थी आमच्या अमरावतीमध्ये राहिले पाहिजे, कंपनी आमच्या अमरावतीमध्ये आल्या पाहिजे. म्हणून त्या माध्यमातून येणाऱ्या काही वर्षामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी वर्क फ्रॉम टाऊन आम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजची जागा पाहत आहे आणि त्या ठिकाणी वर्क फ्रॉम टाऊन गव्हर्नमेंटने बांधून दिले पाहिजे, सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे आणि आमच्या IT कंपनी आमच्या अमरावतीत आल्या पाहिजे. म्हणजे तुमच्यासारखे विद्यार्थी जे आहेत त्यांना बाहेर न जाता आमच्या अमरावतीमध्ये कशी नोकरी मिळेल यासाठी आमचे निश्चितच प्रयत्न आहे. आणि त्यातून आपल्याला सुद्धा या ठिकाणी सुवर्ण संधी या ठिकाणी अमरावती शहरामध्ये कशी मिळेल यासाठी वर्क फ्रॉम टाऊन अमरावतीला आम्ही आणू असं या ठिकाणी मी आपल्या संस्थेच्या माध्यमातून सर्वांना सुद्धा सांगते. हा पदवी समारंभ नव्या सुरुवातीचा संकेत देतो. शिक्षण केवळ सन्मान नव्हे तर जबाबदारी देखील असते. याच्या समारंभातून उमटलं. विद्यार्थ्यांना यशाची पायरी गाठताना समाजासाठी हे कार्य करता यावं ही अपेक्षा सगळ्याकडून आहेत. श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील भक्ती आणि उत्साहाचं पर्व सुरू होणार आहेत. 6 एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शहरात भव्य श्रीरामनवमी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत. ढोल ताशांचं गजर, डीजेच्या जल्लोषात आणि विविध झाकी आणि रथांच्या मिरवणुकीत शहर राममय होणार आहेत. अमरावती शहरात येत्या 6 एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य श्रीरामनवमी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. बालाजी प्लॉट येथील सीताराम बाबा मंदिर परिसरातून रविवारी सायंकाळी या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. या शोभायात्रेत ढोल ताशा पथक, पारंपरिक वाद्यांचे गजर, डीजेच्या तालावर भक्तिरसात न्हालेलं वातावरण आणि विविध रथसज्ज झाकीचा समावेश असणार आहे. रामरथ, वारकरी दिंडी, श्याम खाटू नरेश बाबा दरबार, आदिवासी नृत्य आणि थोर महापुरुषांच्या प्रतिमा यामुळे शोभायात्रा अजून आकर्षक ठरणार आहे. यावर्षी उत्कृष्ट झाकी सजावटीला रोख बक्षीस देखील दिलं जाणार असल्याने विविध संस्थांमध्ये सजावटीसाठी उत्साह निर्माण झाला आहे. या शोभायात्रेला अनेक संत, महंत, धार्मिक संस्था आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे. शहरात मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी होणार असल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार आहे. पत्रकार परिषदेत या शोभायात्रेची माहिती ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, रविराज देशमुख, बंटी पारवाणी, अनिल साहू, विजया सांगावार आणि विशाल कुलकर्णी यांनी दिली. श्रीरामनवमीच्या निमित्ताने अमरावतीकरांना एकत्र येण्याची आणि रामभक्तीत सहभागी होण्याची सुवर्ण संधी आहे. सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि शिस्तबद्ध शोभायात्रेसाठी आयोजकांनी विशेष तयारी केली आहे. 1985 सालापासून सुरू असलेली श्रीरामनवमीची शोभायात्रा याही वर्षी दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी बालाजी प्लॉट इथून सुरू होणार आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि समिती यातर्फे आयोजित या शोभायात्रेमध्ये सर्व अमरावतीकर जनतेने सहभागी व्हावं याकरता हे आवाहन करण्यात येत आहे. या शोभायात्रेमध्ये वेगवेगळे 16 देखावे तयार होणार असून ढोल ताशा पथक, DJ, नृत्य, साहसी नृत्य, आदिवासी नृत्य
आणि इतर बरेच काही या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. परंतु आपल्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय या शोभायात्रेला जो व्यापकता यायला हवी ती येणार नाही. करिता एक संयोजक म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की 6 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता बालाजी प्लॉट येथे आपण सर्वांनी यावे आणि आमचा उत्साह द्विगुणित करावा हीच नम्र विनंती. अमरावती 6 एप्रिल रोजी होणारी ही भव्य शोभायात्रा हा एक भक्तीचा उत्सव ठरणार आहे. धर्म, कला आणि एकतेचं दर्शन घडविणारी ही शोभायात्रा नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहेत. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावतीमध्ये श्रद्धा आणि भक्तीचा महाउत्सव श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री चंडी हवनात्मक महायज्ञाला 30 मार्च पासून मोठ्या भावी भक्तात सुरुवात झाली आहे. 4 एप्रिल रोजी सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी सहपत्नी उपस्थित राहून विशेष पूजा अर्चना केली. पाहूया सविस्तर अहवाल. अमरावती शहरातील श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान वतीने 30 मार्चपासून श्री चंडी हवनात्मक महायज्ञास भव्य सुरुवात करण्यात आली. 4 एप्रिलला सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी त्यांच्या पत्नीसह पूजा अर्चनेत सहभाग घेतला. होम हवनात शहरातील विविध मान्यवर आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तर श्री महाकाली माता देवीचं पूजन अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडलं. भगवान की मेहरबानी से और दत्त गुरु भगवान की मेहरबानी से आज हमारे अमरावती शहर के जानी मानी हस्ती चंदू और सुजोतिया सिटी न्यूज चैनल के बॉस हमारे भैया जी, इनका मैं महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से और दत्त गुरु मंडल लासूर की ओर से मैं भैया जी के हाथ से इनको नारियल और दुपट्टा उड़ा के हम लोग हार्दिक अभिनंदन करते हैं। और दूसरी एक जानी मानी हस्ती हमारी चंदू भाई, बहुत हमारे चंदू भैया हमको बहुत कम चाहने के बाद में भी हमारे हेड़ा को ज़्यादा चाहते हैं। हेड़ा जी के आशीष है हमारे भाई भाई से के हम काका मामा। महाकाली माता मंदिर प्रतिष्ठान की ओर से, अमरावती शहरवासियों की ओर से, सभी भक्तों की ओर से, लासूर से पधारे हुए सभी भक्तगण, सबका मैं यहाँ पे स्वागत करता हूँ। तो दत्त गुरु के हम उपासक रहे हैं हमेशा। मुझे किसी ने करीब 40 साल पहले बताया था कि दत्त गुरु भगवान के हर गुरुवार को दर्शन करने चाहिए। तब से मैं हर गुरुवार को दत्त गुरु भगवान के दर्शन करता हूँ और उसके परिणाम भी मुझे मिले हैं। तो आप सभी भक्तों का मैं आभार भी मानता हूँ और साथ ही महाकाली माता मंदिर के
हमारे शक्तिपीठ के महाराज पीठाधीश्वर श्री शक्ति जी महाराज का, जिनका हमेशा मुझ पर स्नेह रहा है। किसी भी धार्मिक कार्य, मंगल कार्य में मुझे हर बार वे शामिल करते हैं और उनके ओर से मिली हुई धर्म प्रेरणा हम समाज तक आगे पहुंचाने का काम हमारे चैनल के माध्यम से करते हैं। और यह काम लगातार जारी रहेगा। महाराज की सेवा भी हमारी जारी रहेगी, मंदिर की सेवा जारी रहेगी और महाराज का आशीर्वाद आप सबके साथ में, हमारे साथ में, पूरे अमरावती के, पूरे भारतवर्ष में रहता है। मैं बाबा जी आपको बहुत बहुत प्रणाम करता हूँ। आज श्री महाकाली माता का आशीर्वाद से हमारे रायपुर से बहन जी लोग, हमारे सूरत की अंजू, मंजू जोशी और जो भगत लोग बाहरगांव से आए हुए, उनको भी मैं तहे दिल से हार्दिक अभिनंदन मैं करता हूँ। पीठाधीश्वर शक्ती महाराजांनी सर्व उपस्थितांना आशीर्वाद दिला आणि सहभाग्यशाली भक्तांनी महाआरतीचा लाभ घेतला। 6 एप्रिलला पूर्णाहुती होणार असून अंतिम दिवस अधिक भव्य दिव्य पार पडणार आहे। गणपती स्मरण, स्वस्ती वाचन, नवग्रह पूजन, महाआरतीसह विविध धार्मिक विधी देखील यावेळी पार पडलेत। कहीं नागपुर से आए हुए, कहीं रायपुर से आए हुए हैं, कहीं जालना से भी आए हुए हैं। और हमारे आज अपन लोग इतने तकदीर अच्छे हैं जो माता महाकाली के चरणों में आज गुरुदेव की पूजा पाठ यहाँ पे महापूजा चालू है। आज कितने तकदीर वाले लोग हैं और आज मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से और क्रांति दल की ओर से हमारे सिटी न्यूज चैनल वालों का भी मैं और चंदू सुजोतिया का मैं हार्दिक अभिनंदन करता हूं। और मेन विशेष में हमारे अपने दरबार में, अपने माँ के दरबार में हमारे दत्त गुरु मंडल लासुर के हमारे सभी ब्राह्मण लोग, गुरु लोग, सभी भाई बहन, हमारे माताएं बहनें जो आज माता के चरणों में यहाँ पे आके आज उनके हस्ते यहाँ पे आज इतनी बड़ी महापूजा होने जा रही है। और अभी महापूजा की शुरुआत भी हो गई है। महापूजा की शुरुआत करने में कम से कम 20 मिनट हो गए हैं और अभी यह पूजा का लाभ, अब ये पूजा इतनी सस्ती नहीं है। आप लोगों कैसा है, आप लोग घर बुद्धि की बातें कुछ भी मत करो। जैसे अपने माताएं बहनें भजन कर रहे, कीर्तन कर रही, वैसा इनको देख के आप थोड़ा सा सोचिए कि आप भी कम से कम ताली तो बजा सकते हैं।
अगर वो नाम नहीं आता तो आप आपके घर के कुल देवी देवता का नाम ले सकते मन में। आपके कष्ट पीड़ा जो है, घर की जो एड़ा पीड़ा है, उसके बारे में आप मन में आज इनके सामने और माता के सामने बैठ के प्रार्थना करो। ये मैं चैलेंज करता हूँ, चैलेंज जो भी जिसकी भी परिस्थिति खराब होगी, हर चीज़ से कोई अगर पेशेंट भी होगा, कोई भी चीज़ का पेशेंट होगा, अगर 1.25 साल में अगर नहीं फर्क पड़ेगा तो आपको जो बोलना है वो इस माँ के लाल के बच्चे को आपने कुछ भी आड़ा टेढ़ा बोल के जाना। ये पूजा पाठ है, ये इतनी सस्ती नहीं है ये पूजा में इतनी आकर्षित है, इतना चमत्कार है। आप मन में ठान लेना कि माँ आज आपके चरणों में आए हम लोग, हमारी इच्छा पूरी करें। अगर इच्छा पूरी नहीं होगी, मनोकामना पूरी नहीं होगी तो मेरे को आके बोलना है। और मैं ये बोलता हूँ कि आपके अच्छे के लिए, ये मेरे लिए कोई पूजा नहीं है, मैं मेरे लिए स्वार्थ के लिए पूजा नहीं करवा रहा। आध्यात्मिक ऊर्जा, भक्तिभाव आणि संस्कृती याचं सुंदर मिश्रण असलेल्या या महायज्ञाने अमरावतीकरांच्या मनात श्रद्धेची नवी ज्योत प्रज्वलित केली आहे। 6 एप्रिलला होणाऱ्या पुनरावृत्ती सहभाग व्हा आणि देवीचा आशीर्वाद मिळवा। धारणी शहरात आशा वर्कर भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता पाडली गेली नाही असा आरोप काही उमेदवारांनी केला आहे। पात्र असूनही संधी नाकारण्यात आली, अपात्रांना भरती करण्यात आलं असं गंभीर तक्रार करत महिलांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे। धारणी शहरातील आशा वर्कर भरती प्रक्रिया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। 7 प्रभागांसाठी ही भरती प्रक्रिया कलमखार उपकेंद्रात पार पडली होती। मात्र अनेक महिलांचा आरोप आहे की ही संपूर्ण प्रक्रिया गैरप्रकाराने राबविण्यात आली आहे। हमको इंटरव्यू लिया गया है और मतलब कि इंटरव्यू में हमको हमारा संभाषण गलत करके हमको 0-0 दिया गया है और यहाँ धारणी की बेटी को ये पद दे दिया गया है। वो निवड में है जबकि वो इस पद के लिए योग्य नहीं है। उनका जो भी सारे डॉक्यूमेंट है उसको फिर से वेरिफिकेशन किया जाए। ससुराल वालों को ही मिलना चाहिए, भले वो विधवा है तो भी वो ससुराल में ही फायदा ले, जिसका ससुराल पक्ष है उसी को मिलना चाहिए। आपका क्या नाम है पूरा? रूबी नितिन राठौर। पात्र महिलांना डावलून अयोग्य उमेदवारांची निवड करण्यात आली अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे। या भरती प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात महिलांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय, नगरपंचायत कार्यालय तसेच तालुका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केला। उनकी सिलेक्शन हो जाएगी, पर जो नहीं उस पर त्यांची मागणी स्पष्ट आहे, ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा पारदर्शक पद्धतीने राबवावी। महिलांनी इशारा दिला आहे की जर त्यांच्या अर्जाचा विचार झाला नाही तर त्या उपोषणाला बसणार आहेत। आम्ही पात्र असूनही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, सत्ताधाऱ्यांच्या ओळखीच्या महिलांना निवडण्यात आलं, आम्ही हे सहन करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली। मेरा नाम योगिता दिलीप कहार है। मैंने फॉर्म भरी थी तो मुझे अपात्र ठहरा दिए थे और बाद में उनने अपात्र वाले को भी ले लिया, के लिए बुला लिया। इनको हमको नहीं डायरेक्ट की निवड कर दी उनकी वाली, डायरेक्ट निवड हो गई, उनकी डायरेक्ट निवड हो गई। तो उन्होंने इंटरव्यू कैसे क्या दे दिए, फिर वो तो ले लिया और हमको अपात्र ठहरा दिए। इंटरव्यू संडे के दिन लिए, रविवार कल ली? नहीं, रविवार के दिन, इतवार के दिन ली? छुट्टी के दिन? हालांकि बहू को लेकर मेरे को निवड नहीं मिली, मतलब मेरे को भी नहीं कुछ मिला। और रही बात 3 जन एक वार्ड से, हमारे इसमें से 3 जन सिलेक्ट हो गए और अकेली में बहू थी वो वार्ड की, तभी भी मेरे को कुछ भी नहीं मिला। आपका क्या नाम है? मेरा नाम जयश्री जितेंद्र संधान है। गांव धारणी। मैंने भी आशा वर्कर के लिए फॉर्म भरा था, तो मैं वार्ड नंबर 9 से भारती मैडम के आपका क्या नाम है? प्रीति दिनेश कालसेकर। आपने भरे थे फॉर्म? हाँ, मैंने भरे थे, पर है कि जैसा एसटी कैटेगरी के थे। हाँ, एसटी कैटेगरी है तो हमारे एसटी कैटेगरी के हिसाब से वहाँ पे लगने को होना ना। एसटी कैटेगरी है नहीं, मतलब ओबीसी, एससी ऐसे वाले कैटेगरी सभी। शासकीय नोकर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय असावी हीच सर्वसामान्याची अपेक्षा असते। धारणीतील महिलांचा हा आक्रोश केवळ एक भरती नव्हे तर व्यवस्थेतील अन्यायाविरोधातला लढा आहे। प्रशासन याकडे गांभीर्याने पाहतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धारणी शहरात सध्या भक्ती आणि उत्साहाचं वातावरण आहे। चैत्र नवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि परंपरेने साजरा केला जात आहे। रंगभवन परिसरात दुर्गा माता मंडप हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। धारणी शहरातील रंगभवन परिसरात चैत्र घटस्थापना पार पडली असून भव्य आणि सुंदर अशा दुर्गा मातेसमोर भाविकांची गर्दी उसळते।
मंडपात स्थापित केलेली दुर्गा माता मूर्ती अतिशय आकर्षक आणि दिव्य सजावटीने सजवलेली आहे. नवरात्री निमित्त 9 दिवसांचे 9 विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रोज सकाळी संध्याकाळी ढोल, ताशा, तबला आणि पेटीच्या गजरात महाआरतीचा कार्यक्रम पार पडतो. भक्त मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने सहभागी होत आहेत. त्या उत्सवात शहरातील लहान थोर, महिला, तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. प्रत्येक दिवसाला विशेष उत्सवाचा साज चढून मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषांनी दुमदुमतोय. सांस्कृतिक कार्यक्रम, देवीची पालखी यात्रा, आरास सजावट आणि सामाजिक उपक्रमातून हा उत्सव साजरा केला जात आहे. भक्तगण दररोज दर्शनासाठी रांगा लावत असून वातावरण भक्तिभावाने भारलं आहे. धारणी शहरातील चैत्र नवरात्र उत्सव केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर तो एक सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम आहे. या देवीच्या उत्सवाने शहरात सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण केली असून शेवटच्या दिवसापर्यंत भक्तीचा रंग असाच खुलत राहणार आहे. गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्रवारी दुपारी एक मोठा थरार घडला. लाखो रुपयाची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण सतर्क शेतकऱ्यांमुळे चोरट्याला पकडण्यात यश आलं. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची आवक वाढल्यानंतर बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने बाजार समितीचे माजी संचालक बंडू अग्रवाल यांच्या दुकानातून तब्बल 1.5 लाख रुपयांची रोकड चोरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाजार समितीमध्ये उपस्थित असलेल्या काही सतर्क शेतकऱ्यांनी धाडस दाखवत त्यांचा पाठलाग केला आणि चोराला रंगेहात पकडले. त्यानंतर चोरट्याला बाजार समितीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि तात्काळ परतवाडा पोलिसांना फोन करण्यात आला. काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चोरट्याला ताब्यात घेतलं. बंडू अग्रवाल यांची संपूर्ण रक्कमही पोलिसांनी परत केली. या घटनेमुळे आता बाजार समितीमधील रोख व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. व्यापाऱ्यांकडे लाखोंच्या नोटा असताना सुरक्षिततेची योग्य व्यवस्था नाही का, असा सवाल उपस्थित होतो आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर मध्ये अज्ञात चोरट्याला अटक केलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बंडू अग्रवाल यांच्या पेटीतून 1.5 लाख रक्कम ही रोख चोरून पळत असताना त्या चोराला शेतकऱ्यांनी पकडलं. शेतकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अचलपूर गेट वरून या चोराला अटक केली आणि इथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय येथे आणलं. कार्यालय येथे आणल्यानंतर परतवाडा पोलिसांना याची सूचना देण्यात आली. परतवाडा पोलिसांचे डीबी स्क्वॉड तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्या चोरट्याला ताब्यात घेतला. या चोरट्यावर अजूनही याच्या अगोदर सुद्धा गुन्हे दाखल असण्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखो रुपये कॅश रोकड बाळगणाऱ्या अडत्या व्यापाऱ्यांच्या रोकड ही सुरक्षित आहे का, याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात गुरुवारी गहूची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. गहूला 3,000 ते 3,500 पर्यंत भाव मिळत आहे आणि एकूणच दोन्ही ठिकाणी दोन्ही गेटवरून गव्हाची आवक जी आहे ते एक पारदर्शीरित्या इथे मोजमाप होत आहे. सकाळी 9 वाजतापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज सुरू होत आहे. येथील सभापती सौभाग्यवती प्रतिभा प्रशांत ठाकरे यांच्या नेतृत्वात एक पारदर्शी प्रक्रिया आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे. आणि आज झालेली या घटनेमुळे स्वतः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आता काय पाऊल उचलले जातात याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अचलपूर. ही घटना फक्त एक चोरी नव्हे तर बाजार समितीमधील सुरक्षतेचा गंभीर इशारा आहे. शेतकऱ्यांनी दाखविलेली सतर्कता आणि पोलिसांची तातडीने कारवाई हे निश्चितच कौतुकास्पद आहेत. मात्र यानंतर प्रशासनाने बाजार समितीमध्ये सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक यांचा बंदोबस्त करणे काळाची गरज आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अकोल्यातून समोर आलेल्या एक संतापजनक प्रकारानं संपूर्ण शहराला हादरून टाकलं आहे. मुक्या प्राण्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराने काळिमा फासली आहेत. विषारी अन्न देऊन 25हून अधिक कुत्र्यांचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. अकोल्यातील गुर्दी परिसरात माणुसकीला काळिंबा फासणारी घटना समोर आली आहे. रस्त्यावरील मोकाट आणि काही पाळीव कुत्र्यांना फक्त भुंकत असल्याचं कारण देत एका अज्ञात व्यक्तीनं त्यांना विषारी अन्न दिलं. गेल्या 24 तासात तब्बल 25 पेक्षा अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही प्राण्यांची अवस्था अजूनही गंभीर आहे. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला असून एक व्यक्ती खाण्यासाठी काहीतरी देताना आणि त्यानंतर प्राण्यांची स्थिती बिघडताना स्पष्ट दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. काल रात्रीच्या टाइमला या कुत्र्याला कोणीतरी सायंकाळी काहीतरी विष देऊन या कुत्र्यांची अशी अवस्था केली आहे. हे कुत्रे पडलेले होते. रात्री 10 वाजता वास सुटला. त्या सुमारास सायंकाळी वास सुटल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी आमच्या प्रभागातील नगरसेवक संदीप गावंडे यांना फोन लावून सुचवलं की या ठिकाणी अशा प्रकारची घटना झालेली आहे. या कुत्र्यांना काही कुत्र्यांना विषबाधा दिलेली आहे. तुम्ही तत्काळ येऊन यावं आणि बघावं याकरिता सुचवलं. त्यानंतर संदीप गावंडे या ठिकाणी रात्री आले. त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी पत्रकार परिषदेला कळवलं पत्रकारांना की बा तुम्ही येऊन यांची हे करा. आणि तसेच मनपा प्रशासनाला फोन लावल्या आणि किती कुत्रे असतील हे जवळपास 6 ते 7 कुत्रे आहेत. आणि गावातील लोकांचं असं म्हणणं आहे कमीत कमी 10 ते 12 कुत्र्यांचा असं प्रकरण झालेलं आहे. प्राण्यांवरील कवळ्याचं हे भयावह रूप पाहता शहरात संतापाची लाट उसळली आहे. एनजीओ आणि प्राणीमित्र संघटनांनी यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे मोकाट प्राण्यांच्या सुरक्षेचा आणि नागरिकांच्या संवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा केवळ गुन्हा नहीं, ही माणुसकीची हत्या है। सुबह से हम ढूंढना चालू कुत्ते का हमारा देखा घूम रहे हैं, हमें 6 कुत्ते भी मिले और 2-3 कुत्ते पड़े हुए हम देख जमा करते हैं इनको कौन से प्रकार विष दिया हुआ है वो चेक करे पे हम फिर बाद में मालूम पड़ा कुत्ते विष दिया उनको क्योंकि बहुत अर्जेंट हमारे कुत्ते अभी 6-7 कुत्ते पड़े हुए देखना चलो हमारा। मुख्य प्राण्यांची हत्या नाही तर आपल्या समाजातील संवेदना आणि जबाबदारीवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। पोलिसांकडून या प्रकरणात काय कठोर पावले उचलले जातात आणि दोषी व्यक्तीला शिक्षा मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मूर्तिजापूर शहर हादरलं आहे। आठवडी बाजार परिसरात एका युवक थेट रेल्वे खाली झेपावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 33 वर्षीय अक्षय देशमुख या युवकाने उडान पुलाजवळ आत्महत्या केली। ही आत्महत्या केवळ एक व्यक्तीचं आयुष्य संपवणारी घटना नाहीत, ही संपूर्ण समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे। ही घटना घडली मूर्तिजापूरच्या आठवडी बाजार परिसरात। दुपारी 3:30 वाजता उड्डाण पुलाजवळ पोल क्रमांक 622-910 जवळून एका युवकाने थेट हावडा अहमदाबाद डाऊन लाईन रेल्वे समोर झेप घेतली। काही क्षणातच सर्व काही संपलं। मृत युवकाची ओळख जामठी बुजुर्ग येथील अक्षय सुनील देशमुख वय वर्ष 33 अशी पटली आहे। स्थानिक पोलिसांनी आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि लक्ष्मीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी नातेवाईकांची व मित्रांची चौकशी सुरू केली आहे। आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र आर्थिक तणाव आणि मानसिक ऐश्वर्य यामुळे अशी पावलं उचलली जातात का असा सवाल उपस्थित होत आहे। समाज म्हणून आपण मानसिक आरोग्यावर किती लक्ष देतो? अशी आत्महत्येची घटना टाळण्यासाठी समुपदेशन, संवाद आणि मानसिक आधार देणं ही आता काळाची गरज बनली आहे। अक्षय देशमुख आता परतणार नाहीत, पण त्याच्या आत्महत्येचं कारण, त्याच्या वेदना त्या समजून घेणं आपली जबाबदारी आहे। एक जण गेला पण मागे उरली एक भळभळती जखम। मानसिक आरोग्य ही फक्त वैयक्तिक समस्या नाही, ती सामाजिक जबाबदारी आहे।
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याच मतदारसंघातील मुदखेड तालुक्यात ग्रामस्थांना आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागतोय. कारण एका रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. आता या रस्त्याच्या लढ्यासाठी सरपंच उपसरपंचांसह संपूर्ण या गाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलंय. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील पाथरड रेल्वे ब्रिज खालील मुख्य रस्ता, जो पाथरड ते देगाव या 6 गावांना जोडतो, तो गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून प्रवास अशक्य होतो आणि आता उन्हाळ्यातही रस्त्यावर मोठे खड्डे. खराब पृष्ठभागामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे लाईन क्रॉस करत असताना अपघाताचा धोका नेहमीच असतो. तरीही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अनेकदा आमदार, खासदार, सरकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही रस्त्याचं काम अद्याप अपूर्णच आहे. यामुळेच आता गावातील सरपंच, उपसरपंच आणि नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांची स्पष्ट भूमिका आहे, जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही. ग्रामस्थांचा रोष एवढा तीव्र आहे की आता ते नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांनाही तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी करीत आहेत. प्रशासन फक्त आश्वासन देतं, रस्ता मात्र होत नाही. आता आम्ही ठरवलंय, रस्ता झालाच तरच उपोषण थांबेल, नाहीतर आम्ही इथंच मरण पत्करू, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिली. मी सरपंच कैलास गंगाधर पाटील. मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण यासाठी करत आहे की आमच्या पाथरड रेल्वे अंडरब्रिजचं गेल्या 4 वर्षापासून काम बंद आहे. आम्ही सतत पाठपुरावा करून बी काम चालू नसल्यामुळं आम्हाला आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे. प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही, रेल्वे डिपार्टमेंट याच्याकडे लक्ष देत नाही, कोणीच इकडं आमच्या अंडरब्रिजकडे लक्ष देत नाही. आणि या अंडरब्रिजचं काम बंद असल्यामुळे पावसामध्ये गावकरी मंडळींना, शेतकरी मंडळी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आणि दुसरा विषय असा आहे, शाळेत 100 ते 125 विद्यार्थी आहेत आपल्या गावातून. 7वी ते 10वी पर्यंत भाऊराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाला 120 विद्यार्थी जातात कमीवरती. तर त्या विद्यार्थ्याला पाऊस पडल्याच्या नंतर पटरी क्रॉस करून जावं लागतं, जीव हातात घेऊन कराड जावं लागते. आता लहान लहान विद्यार्थी आहेत, 7वी 8वीचे विद्यार्थ्यांना तुम्ही समजू शकता. आमदारच काय आमदार, खासदार यांनी वेळोवेळी प्रयत्न केले, मात्र प्रयत्न करून ते असफल राहिलेले आहेत. आता नवनिर्वाचित आमदार व नवनिर्वाचित खासदार याच्याकडे लक्ष देतील अशी आमची अपेक्षा आहे. काय होणार नाही जरा पुढची भूमिका काय आम्हाला काम चालू झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, इथून उपोषण संपणार नाही आमचं. जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषण संपवणार नाही. रस्त्यासाठी दिलेले आश्वासन आता नागरिकांना हयात घालावे लागत आहेत. जर माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही अवस्था असेल तर इतर भागाचं काय? आता तरी जनतेच्या रस्त्याच्या लढ्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देईल का, की ही मागणी फक्त धुळीत उडणार? पारंपरिक शेतीला आधुनिक दृष्टिकोनाची जोड दिली तर उत्पन्नाचं क्रांती घडू शकते. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने तीच करून दाखवले. केवळ 1 एकरमध्ये हिरव्या मिरचीची लागवड करून 55,000चा खर्चातून तब्बल 2.5 लाखाचं उत्पन्न मिळालंय. चला पाहूया या शेतकऱ्याचा संपूर्ण रिपोर्ट. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातलं लोणगाव आणि या गावातला मेहनती तरुण शेतकरी देवाजी भिसे पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडत त्यांनी आपल्या 5 एकर शेतीपैकी 1 एकरमध्ये हिरव्या मिरचीची लागवड केली. केवळ 55,000 रुपये खर्च करून देवाजींनी सुरू केलेली ही शेती आज त्यांना 2.5 लाखाचं उत्पन्न देत आहे. मागील 3 वर्षांपासून मिरची शेतीत सातत्य टिकवून ठेवणाऱ्या भिसेंची मिरची सध्या तोडणीस आली असून अजूनही उत्पादन सुरू आहे. म्हणजेच उत्पन्न वाढण्याची संधी अजूनही आहे. त्यांनी वापरलेली मेहनत, योग्य नियोजन, वेळेवर खत व सिंचन यामुळेच हा हिरव्या मिरचीचा मोगल ठरतोय यशस्वी शेतकरी. माझे नाव देवजी उत्तम भुसे, राहणार लोण बुजुर्ग, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. आमच्या शेतामध्ये यावर्षी मिरचीची लागवड केलेली आहे आणि करारी आणि ज्वेलरी या 2 नमुन्याची रोप लावलेली आहेत आणि 5 बाय 1.5 अंतरावर लागवड केलेली आहे. आमची 5 एकर शेती आहे लोण शिवारामध्ये. आम्ही सर्वजण घरचे शेती करता, मजूर बिजूर कोणी लावित नाही. लागवडीसाठी खर्च किती आला, उत्पन्न किती होईल सर्व वापरेपर्यंत? आता शेवटपर्यंत मिरची लागवडीचा खर्च 55,000 रुपयापर्यंत येतो सर.
55-60 हजारापर्यंत आणि उत्पन्न 2 ते 2.5 लाख रुपये होते. या 40 ते 45च्या दरामध्ये 1.5-2 लाख रुपये होतात आणि जर लगनसराईमध्ये जर आता रेट वाढला तर उत्पन्नात वाढ होऊ शकते अजूनही. आतापर्यंत 15 क्विंटल माल निघालेला आहे पहिल्या तोड्याला. अजून दुसरा तोडा तिसरा तोडा जर 3 तोडे जर झाले तर दुप्पट तिप्पट उत्पन्न होऊ शकते. अंदाजे किती होईल सर्व जाता खर्च वजा करता 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये उरू शकतात. भाव जर लागला तर चांगला, भाव चांगला लागला तर 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न होते पूर्ण. शेतकऱ्यासाठी काय सांगत? शेतकऱ्यांसाठी जर अशी नवीन पिकं पद्धती बदलून जर पिकं घेतली दुसरे टरबूज, मिरची, खरबूज वगैरे वगैरे जर केलं तर आत्महत्या होण्यापासून रोखू शकतात शेतकरी आणि उत्पन्न चांगले होऊन आपलं जीवनमान उंचावू. हिरव्या मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणलाय. पारंपरिक शेतीला नाविन्याची जोड देऊन नवे प्रयोग करूनच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूती देता येईल या देवाजी भिसेंनी दाखवून दिला आहेत. त्यांच्या यशातून इतकं शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी. शेतात हात मळणाऱ्या माय बहिणींसाठी आज काळ ठरला. कामासाठी नांदेडच्या आलेगाव शेत शिवारात गेलेल्या महिला मजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आणि काही क्षणातच आयुष्य उद्ध्वस्त झालं. 3 जणांना वाचविण्यात यश, पण अजूनही 8 महिला विहिरीच्या गर्भात. नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवार. सकाळची वेळ. ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या होत्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज गावच्या महिला मजूर. शेतमजुरीसाठी निघालेल्या या माय बहिणींचं आयुष्य काही क्षणातच बदलून गेलं. चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य सुरू केलं. त्यांना 3 महिलांना आणि एका पुरुषाला वाचविण्यात यश आलं. मात्र 8 महिला विहिरीतच अडकल्याची भीती आहे आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला असल्याची ही शक्यता वर्तविली जात आहे. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं असल्यामुळे बचाव कार्य अत्यंत कठीण होत आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मात्र वेळ गेल्यानं हळूहळू निराशेने परिस्थिती व्यापली. मी 2 महिन्याला वाचलं तांबे आणि पार्वती गुरड. बरी सकाळी घटना कशी घडली, काय पाहिलं? 7:30 वाजता घटना घडली. ट्रॅक्टर कोसळलं हे कसं कळालं? तुम्ही होते का? नाही, मी ट्रॅक्टर वरच्या भूमीवर होतो. मी बघितलं तिथून झडे बाया चिरकल्या. मी पळत आलो वरच्या बनातून भूमीवरच्या. तुमची महिला पण ट्रॅक्टर मध्ये होती. हो, त्यांना तुम्ही बघितलं तिथे आला? नाही ना, बघितलं दिसलं ते ट्रॅक्टर मध्येच गेलं डायरेक्ट. बरी घटना कशामुळे झाली काय वाटतं? कशामुळे काय मी वरच्या मनात सुद्धा तिकडे. ट्रॅक्टर कुठलं होतं? ड्रायव्हर पण विहिरीमध्ये पळून गेला. सर्वजण कुठले? इथे गुंजची वसमत तालुक्यात. वसमत तालुका हिंगोली जिल्हा. नवीजी नगर गुंज. टोटल आम्ही बाया सगळ्यात त्याच्या सगळ्यात 12 माणसं होतो. किती जणांना काढलं? 3 काढलं. 7 होतं. पळून गेला. त्या महिला शेतात पोटासाठी गेल्या होत्या, पण नियतीनं त्याचा जीवच घेतला. हा केवळ अपघात नाही, तर हा ग्रामीण भागात अजूनही असलेल्या अव्यवस्थेचा चटका आहेत. मजुराच्या सुरक्षितेसाठी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहेत. नांदेडच्या विहिरीत जे घडलं ते उद्या कुठं घडणार नाही याची शाश्वती कोण देणार? सिटी न्यूजच्या वतीने सर्व महिला मजुरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉक्टरांना आपण देव मानतो, पण जेव्हा देवाच पैशांच्या माऱ्यात माणुसकी गमावतो तेव्हा समाज थरथरतो. पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. पैशाअभावी उपचार नाकारल्यामुळे 7 महिन्याची गर्भवती महिला तनिषा भिसेचा मृत्यू झाला आहे. भाजपचे आमदार अमित खोडस यांचे स्वयंसहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीच्या मृत्यूने संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे. हा केवळ एक महिलेचा मृत्यू नाही, हा माणुसकीचा मृत्यू आहे. 29 मार्च रोजी तनिषा भिसे यांना गंभीर रक्तस्राव झाल्यानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या 7 महिन्यांच्या गर्भवती होत्या, पण रुग्णालयाने उपचारासाठी थेट 20 लाख रुपयांचा खर्च सांगितला. रुग्णाच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा वाटला. परिवाराने तातडीने 2.5 लाख रुपये भरण्याची तयारी दाखविली, पण डॉक्टरांनी आणि रुग्णालय प्रशासनाने ते नाकारलं. मजबुरीपोटी भिसे कुटुंबियांनी तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविलं. वाकडच्या रुग्णालयात त्यांनी 2 गोंडस मुलींना जन्म दिला, मात्र रक्तस्राव थांबला नाही आणि तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जर वेळेवर उपचार मिळाले असते तर तनिषा यांचा जीव वाचला असता, असा गंभीर आरोप आमदार अमित घोडके यांनी केला आहे. काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत भिसे, तिचे पती माझे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात. ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहाणी 2 मुलं होती, जी जुळी होती, आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाहीतर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं. 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं. त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला. मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत. आणि हे जर माझ्या स्वतःच्या PA बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे. पैशाअभावी एखाद्या गर्भवतीचा मृत्यू होणं ही वैद्यकीय व्यवस्थेची आणि माणुसकीची लाजिरवाणी हार आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रुग्णालयातील CCTV फुटेज, नर्स, डॉक्टरांचे जबाब घेतले जात आहे. भिसे कुटुंबियांचा जबाब नोंदविण्यात आला आहे, मात्र प्रश्न आहे, ही चौकशी पुरेशी आहे का? जबाबदारांवर कारवाई होईल का? पुणे मोठं शहर आहे, आंदोलन झालं, विषय झोतात आला, पण अमरावती सारख्या शहरात अशा घटना गुदमरून मरतात. इथे कोण आवाज उठवणार? प्रशासन आणि राजकीय स्तरावरून कधी लक्ष दिलं जाईल? या प्रश्नांची उत्तरं कधी दिले जातील की नेहमीप्रमाणेच यावेळेस सुद्धा हे प्रश्न आवासून तसेच उभे राहतील, हे पाहणे महत्वाचे आहे. नागरिकांच्या प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा तात्पुरते आंदोलन होऊन संताप व्यक्त केला जातो, मात्र काही काळानंतर हे विषय आणि हे आंदोलन थंड बसतात, पडून जातात. पुन्हा नव्याने विषय समोर येतो आणि पुन्हा नव्याने आंदोलने होतात. मात्र यावर कायमचा तोडगा कोण काढेल? या सर्व प्रश्नांना उत्तर कोण देईल असा सवाल सामान्य नागरिक नेहमीच विचारतात. राजकीय पातळीवरून आश्वासनं दिली जातात, मात्र त्या आश्वासनांची पूर्तता कधीच होत नाही. आज पुणे हा विषय प्रकाश झोतात आलाय, मात्र अमरावती सारख्या सामान्य शहराचं काय? अमरावती जेव्हा अशा घटना होतात तेव्हा या घटनांकडे कधीच राजकीय स्तरावरून लक्ष दिलं जात नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील? या सर्वांना उत्तर देण्यासाठी प्रशासन कधी सज्ज होईल? डॉक्टरांना परमेश्वराची उपमा दिली जाते, मात्र पैसे पूर्ण नाही, महागड्या फीस आणि यामुळे रुग्णांवर उपचार करायचा नाही, ही
डॉक्टरांची भूमिका योग्य आहे का? डॉक्टरांच्या या अशा भूमिकेवर राजकीय स्तरावरून काहीतरी निर्णय होणार का? सामान्य नागरिकांच्या या प्रश्नांना उत्तरं मिळतील का? एक गर्भवती महिला, 2 नवजात मुले आणि पैशांच्या खेळात हरवलेलं माणूसपण हे थांबायला हवं. आज पुण्यात अशी घटना घडली, उद्या कुठं होईल? आरोग्य ही सेवा आहे, व्यवसाय नव्हे. हे डॉक्टर, रुग्णालय आणि प्रशासनाने समजून घेतलं पाहिजे. नाहीतर अशा मृत्यूचं ओझं अख्खा समाज उसरला राहील. सिटी न्यूजच्या वतीने तनिषा भिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नागपूरच्या शांतमय वातावरणात खळबळ उडवणारी घटना. भाजीच्या ठेल्याच्या वादातून थेट फायरिंग आणि खून. 6 जणांच्या टोळीने रात्रभर दहशत माजवली आणि एकाचा जीव घेतला. आता 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून हा वाद भाजीचे ठेले लावण्याच्या कारणावरून निर्माण झाला, असा धक्कादायक खुलासा पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. भाजी बाजारामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे, हत्या झाली, जखमी झाले लोक. नेमक्या घटना काय, किती गोळ्या चालल्या आणि किती लोक जखमी? आणि याच्यामध्ये जी काही घटना 10-10:15 दरम्यान या ठिकाणी घडली. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो बाजार लागला जातो गोदनीच्या गोदनी एरियामध्ये, त्या ठिकाणी ही घटना 10 ते 10:15 दरम्यान ही घटना घडलेली आहे. आणि ही घटना प्राथमिक जो आम्हाला चौकशीमध्ये जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये ही घटना ही भाजीचे ठेले लावण्यावरून त्या ग्रुपमध्ये झालेले आहे. कारण मृतक ह्याचे 3-4 ठेले तो नेहमी बाजारात लावतो. त्यानंतर जे आरोपी आहेत ते आरोपी भाजी मंडईचे काम करतात आणि हा वाद मंगळवारी बाजारापासून सुरुवात झाल्याचं प्राथमिक त्याने निष्पन्न झालेलं दिसून येते. त्याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत एकूण 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक आहेत, 3 आरोपी फरार आहेत. इतर कोणी याच्यामध्ये कॉन्फरन्सिंग केलेली आहे का त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत. आणि आता आमच्याकडे जे काही फायरिंगचं शस्त्र वापरलेलं आहे, एक अग्निशस्त्र आमच्याकडे आहे आणि 3 इतर वेपन आमच्याकडे आम्ही जप्त केलेले आहेत. आणि जो मृतक आहे त्याचा मृतकचं PM सध्या सुरू आहे. आणि मृतक सोबत जो त्याच्याकडे काम करणारा एक मोहम्मद सुलतान आहे त्याला सुद्धा गळ्याला गोळी चाटून गेलेली आहे, पण त्याची तब्येत व्यवस्थित आहे, त्याला डिस्चार्ज पण केलेला आहे. याच्यामध्ये प्राथमिकता जे आम्हाला माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये 2 अग्निशस्त्राचा वापर केलेला प्राथमिक याच्यात दिसून येतो. आणि इतर जे 3 जप्त केलेले आमच्याकडे सत्तूर, चाकू या टाईपचे वेपन आहेत. इतर आणखी 3 आरोपी अटक होणे बाकी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे इतर शस्त्र निष्पन्न होण्याची शक्यता आहे. हा सोहेल खान नाव आहे. हा सदर मंगळवारी एरियामध्ये राहणारा 31 वर्षाचा युवक आहे. आणि याच्यामध्ये यापूर्वी 2019 मध्ये मानकापूर पोलीस स्टेशन हा सोहेल खानवरती फायरिंग केल्याचा जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये लकी खान हा फिर्यादी होता आणि त्याच्या संबंधी रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जे अटक आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांच्यावर सुद्धा सक्करदरा, वाटोडा, हुडकेश्वर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशीत तसा आतापर्यंत निष्पन्न झालेलं नाही, पण ते तपासात जे काही निष्पन्न होईल ते आम्ही शेवटपर्यंत तपास करू. 2 अग्निशस्त्र, चाकू व सतूर पोलिसांनी जप्त केला असून मृतक सोबत असलेल्या मित्राच्या गळ्यालाही गोळी लागली होती. सुदैवाने तो वाचला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. मुख्य आरोपी बाळू मांजरे यांच्यासह 3घांना अटक करण्यात आली आहे, तर 3घे अजूनही फरार आहेत. गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकून लागले आहेत. मात्र नागपूर शहर पोलीस पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे. नागपूर शहरात पहाटे चोरट्यांनी चक्क ATM मधून कॅश पेटीच लांबविली. जरीपटका मार्गावर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून तब्बल 7,58,000 रुपयाची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. पाहूया सविस्तर रिपोर्ट. याच्यामध्ये आज सकाळी पहाटेची 4 ते 5 दरम्यानची ही घटना आहे. याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँकचं ATM आहे जे जरीपटका रोडला मानकापूर चौकामध्ये ते होतं.
त्याच्यामध्ये 3 युवक आम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात आणि ते सहजरित्या ते एटीएम उचलून ते जो टाटा एस टेम्पो आहे छोटा हत्ती आपण म्हणतो त्याच्यामध्ये उचलून घेऊन गेलेले दिसून येतात. त्या संबंधी आमचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आमची टीम वर्कआउट करत आहे की ते आरोपी कुठून आले आणि कोणत्या ठिकाणी गेलेले आहेत. तो निश्चितच तो गुन्हा उघडकीस येईल. त्याच्यामध्ये 7,58,000 रुपये कॅश होती आणि त्याच्यामध्ये 3 युवकांचा प्राथमिक दृष्ट्या तपास सहभाग निश्चित होतं. नागपूर सारख्या मोठ्या शहरात पहाटेच्या वेळी एटीएम मधून चक्क रोकड लांबवली जाते आणि चोरट्यांचा माग काढावा लागतो. ही परिस्थिती चिंताजनक आहे. आता पोलीस आरोपींना केव्हा आणि कशी पकडतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. नागपूर शहर हादरवणारी घटना. एक हुशार अभियंता महिलेने स्वतःचे जीवन संपविले आणि मागे सोडली एक हृदयद्रावक सुसाईड नोट. माझे खोटे व्हिडिओ बनवून मला फसवले जात आहेत. ही केवळ आत्महत्या नाही, ही मानसिक छळाची शोकांकिका आहेत. पाहूया ही धक्कादायक बातमी सविस्तर. याच्यामध्ये 2 आरोपींवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये जे IT याच्यामध्ये सर्व्हिस करणारी जी मुलगी आहे तिला कुठेतरी त्यांच्याकडून त्रास देण्यात आलेला आहे. त्याच्या संबंधित ती मुलगी मिशिंगे हिंजवडी पोलीस स्टेशनला पूर्वी दाखल होती पुण्यामध्ये आणि त्यानंतर ती आम्ही त्याला मदतीला सहकार्य केलं. त्यातून कलकत्ता येथून तिला घेऊन आणण्यात आल्यानंतर घरी काही दिवसापासून घरी होती आणि तिने 2 दिवसापूर्वी गळफास घेतलेला आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांच्या भावाच्या फिर्यादीवरून 2 आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. एक हुशार अभियंता महिलेने आत्महत्या केली नाहीत, तिला जगण्यास भाग पाडले गेले. हे प्रकरण केवळ पोलिसांसाठी नाही तर समाजासाठी देखील आरसा ठरणारे आहेत. सिटी न्यूज या प्रकरणाच्या अनेक टप्प्यावर लक्ष ठेवून आहेत. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जेटीबेल चॅनल नंबर 73, आदर्श 899, फॅस्वे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.